नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत की सोने आणि चांदीच्या भावात दर वाढले आहेत की कमी झाले आहेत. त्याआधी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू महत्त्वाची बातमी. इराण आणि अमेरिकामधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता सोन्या चांदीच्या दरावर दिसून येत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक बाजारात किमतीमध्ये सतत चढउतार होत असून सोने त्यांच्या उच्चांकीपेक्षा सध्या स्वस्त पातळीवर आले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचे दर गगनाला भिडले होते, मात्र गेल्या काही दिवसात किमतीमध्ये घसरण झाली असून आता त्या काहीशा स्थिर होताना दिसत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसात दरात किरकोळ वाढही नोंदवली गेली आहे. गुडरीच रिटर्न्स ताज्या आकडेनुसार गेल्या काही दिवसाच्या तुलनेत आज सोन्याचे भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,50,930 रुपये इतका नोंदवला गेला आहे. तसेच 1 ग्रॅम सोन्यासाठी 15,093 रुपये आणि 8 ग्रॅमसाठी 1,40,774 रुपये मोजावे लागणार आहेत. अमेरिकेने युद्ध अधिक तीव्र होण्याची धमकी दिल्यानंतर सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात घसरण झाली असून उच्चांकाच्या तुलनेत आजही सोने स्वस्त दरात उपलब्ध आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती सातत्याने बदलत असताना गेल्या 4-5 दिवसात भारतात भावात काहीशी वाढ झाली होती. मात्र आजच्या स्थितीत किमतीमध्ये कोणताही विशेष बदल झालेला नाही. जर येत्या काळात युद्ध भडकले आणि अधिक वाढल्याने तर सोन्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र मे महिन्यात मागणी वाढल्यामुळे हे दर पुन्हा वधारण्याचे संकेतही मिळत आहेत. आता पाहू चांदीचे दर. चांदीच्या दरांबाबत बोलायचे झाले तर भारतात सध्या चांदीचे भाव स्थिर आहेत. प्रति किलो चांदीचा दर 2,50,000 रुपये असून प्रति ग्रॅमसाठी 250 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबाद यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,500 रुपये तर 100 ग्रॅमसाठी 25,000 रुपये दर कायम आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते जर 1-2 आठवड्यात युद्धबंदीची घोषणा झाली तर सोन्या चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडू शकतात. सध्या स्थितीत किमती त्यांच्या उच्चांकीपेक्षा कमी असल्याने दागिने खरेदी किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडी आणि आगामी काळात होणारी सभ्य युद्धबंदीची घोषणा यावर पुढील आठवड्यातील बाजारभाव अवलंबून असणार आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.